अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा जत्रा भरत आहेत। आज आपण आहे अकोला जिल्ह्यातील गोरेगाव गावात। गोरेगावात धनेश्वर महादेवाचं प्राचीन मंदिर आहे। याच मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात यात्रा भरली आहे। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक वर्षापासून ही यात्रा भरत आहे आणि इथं पाहिलं तर आपण छोटे मोठे किरकोळ दुकानं थाटले। यामध्ये फुटाणे, त्यानंतर लाड्या असो, रेवड्या असो, अशा अनेक गोष्टी इथं पाहायला मिळतात व नागरिकांची पण इथं मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। विशेष म्हणजे ज्यांचा या गावातल्या मुलींचं लग्न झालेलं आहे, ते सासरी गेलेलं आहे, ते माहेरी येतात आणि माहेरी आल्यानंतर या यात्रेत सहभागी होतात। इथं पाहिलं तर आपण जर दुसरीकडे इथं मोठ्या प्रमाणात इथं महिला खरेदी करताना दिसतात। किरकोळ विक्रेते सुद्धा इथं आहेत, जे लागणारं त्यांचं साहित्य असो, मेकअप साहित्य असो, अशा अनेक गोष्टी इथं घेतात। आपल्यासोबत काही मंदिराचे हे संचालक आहेत। दादा, ही यात्रा कशी भरते, काय यात्रेचं वैशिष्ट्य आहे? हे आमच्या गोरेगाव बुद्रुकची धनेश्वर म्हणजे शिवजीच्या मंदिराची यात्रा आहे, महाशिवरात्री यात्रा। आणि हे मंदिर जे आहे आजकालचं मंदिर आहे, हेमाळपंथी म्हणजे हजारो वर्ष जुनं मंदिर आहे। आणि हे गोरेगाव बुद्रुकमध्ये यात्रा ही आजकालची नसून ही अनादी कालापासून चालत आलेली यात्रा आहे। आणि या यात्रेच्याच महापर्वावर श्रीमद भागवत कथेचं आयोजन करत असतो आपण। प्रगट दिन ते महाशिवरात्री यात्रा असा हा पूर्ण योग असते आपला सप्ताहाचा। म्हणजे महाशिवरात्री दिवशी पंचकुंडी महायज्ञ रुद्राभिषेक सुद्धा असते। भोलेनाथाची पालखीची कावड मिरवणूक सुद्धा गावामधून असते। आणि महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज भव्यदिव्य यात्रा असते। उद्या श्रीमद भागवत कथेची समाप्ती आहे, भव्यदिव्य महाभंडार आहे। पंचक्रोशीतील सर्वच नागरिक, सर्वच धर्मीय आपल्या यात्रेमध्ये येत असतात। मोठ्या संख्येने इथं यात्रेत लोक सहभागी होतात असं ते सांगतात। आपल्यासोबत काही महिला आहेत। ताई, तुम्ही यात्रेमध्ये सहभागी झाले, यात्रा पाहिली, खरेदी करताय, काय सांगाल? आम्ही यात्रेत आलो, सामान घेतलं, म्हणजे शॉपिंग खूप केली, मुलांचे खेळणे घेतले। आमच्या गावची यात्रा दरवर्षीच असते महादेवाची, तर यात्रेत आम्ही खूप सारी शॉपिंग करतो, खाया प्यायचं घेतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।